नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर आजचा व्लॉग असा असणार आहे की आम्ही निघालो होतो हॉस्पिटलला जायला सासूबाईंना घेऊन, कारण एक दिवस आड आम्ही नक्की ड्रेसिंगला जातो, कारण डॉक्टरांनी कंपल्शन सांगितलेलं आहे। तर मी, नवरोबा आणि सासूबाई आम्ही निघालो। त्याच्यानंतर फायनली खूप प्रचंड गरमी वाढलेली होती, तर मी माझी पाण्याची बॉटल ॲज युजल घेऊन निघाली। त्याच्यानंतर मी पुढे बसली होती, कारण मला थोडंसं म्हणजे शूटसुद्धा करायचं होतं। त्याच्यानंतर तुमच्याशी गप्पा मारायला तर आय एम हॅपी टू। त्याच्यानंतर इथे बघा, आम्ही हा जो रोड आहे ना गाईज, हा आम्ही शिर्डीला वगैरे जातो त्या साईडचा रोड आहे, त्र्यंबकेश्वर वगैरे अँड ऑल। तर आम्ही निघालो। त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं टंबोलीला। तर तिकडे पोचल्यावर डॉक्टरांशी भेटलो। डॉक्टर बोलले की अजून ड्रेसिंग सुकायला 2-3 महिने तरी जातीलच। तर प्रचंड टेन्शनसुद्धा आलं होतं मला, कारण ऑलमोस्ट आता ऑपरेशन होऊन ऑपरेट करून ऑलमोस्ट 1.5 महिन्याच्या वरती झाला आहे, पण रिकव्हरी बऱ्याचपैकी आहे, ह्याचा पण आनंद होता। त्याच्यानंतर निघालो हॉस्पिटलतून येता येता जसं वाटतं की जाताना रस्ता एवढा लेंदी वाटतो आणि येताना असं वाटतं अरे बाई लवकरच पोचलो की काय आपण घरी। त्याच्यानंतर घरी सासरे वाट बघत होते, ड्रेसिंगला नाही येणार का की चहाचं खूप जास्त हे असतात, ते चहा त्यांना पाहिजेच। घरी आली, झटपट चहा ठेवला। त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांची चौघांची कपं काढली मी। त्याच्यानंतर इथे बघा नवरोबाचं चाललं होतं मस्करी। विपुल, आता आम्ही आलो, चूप नाश्ता करून आलो, कोणाला माहीत सुद्धा नाही। तर आता मी इथे चहा देते आहे, चहा उकळायला ठेवला आहे। जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा चहा खूप उशिरा उकळतो। तर चला आपण चहा देऊया सगळ्यांना। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माझा ट्रायपॉड तुटला आहे। गो ह्याचं हँडल आहे ना सरकते हा, म्हणजे स्टार्टलाच सरकू। अशाच प्रकारे चहा भरलेला आहे, मी देतो त्यांना। तर काहीच देतं चहा भरलेला आहे आपण याच्यामध्ये। थांब दूध टाकायचं। तो गाईस दूध संपला, चहा घेऊन ये ना। तर सासूबाईंना पण घेतलं होतं ब्लॉगमध्ये। तर ते म्हणत होते अगं आधी बोलली असते तर मी तयारी तरी केली असती। तर इथे सासरे बुवांना सुद्धा चहा दिला होता, सासूबाईंना सुद्धा दिला होता। तर आमचा जो मिडल रूमचा बेड होता तो आम्ही हॉलमध्ये शिफ्ट केला, म्हणून यावेळेस म्हणजे होम टूरचा ब्लॉग मला करायचा होता। तर आता जसं सासूबाई रिकवर होतील तर पुन्हा एकदा मी शिफ्टिंग वगैरे करीन, तर तेव्हा मी नक्कीच होम टूरचा ब्लॉग घेणार आहे। त्याच्यानंतर आम्ही आलो रूममध्ये आल्यावर आमच्या दोघांची प्रचंड भांडण झालं। भांडण यासाठी झालं की मी त्यांना एसी चालू करायला बोललेली, पण तो विसरला कामाच्या ह्याच्यामध्ये। तर कसं वर आली की प्रचंड, जेव्हा पण आपण उन्हातून येतो ना गाईस, तर प्रचंड डोकं दुखायला लागतं। आणि स्पेसिफिकली मला तर पित्ताचा त्रास होतो, त्याच्यामुळे ॲसिडिटी, त्याच्यामुळे मला खूप जास्त इरिटेशन होत होतं। आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचं काय बनवायचं ह्याचा मेनूचं डिसाईड करत होते आम्ही। तर डिसाईड करता करता ठरलं की सुके बोंबील फ्राय करू आणि वरण भात बनवू, पण नंतर ठरवलं जाऊ दे आता बोंबील आणायला कुठे जाणार। मग शेवटी मी चिकन बनवलं। त्याच्यानंतर खूप घाईघाईत माझं सगळं आवरणं झालं, तर जेवण करताना काय मला शूट करायला जमलं नाही। त्याच्यानंतर आमच्या दोघांची गॉसिप चालू होती, काय बिझनेस रिलेटेड माझ्या मिस्टरांची जे काय बिझनेस आहे, कारण मी स्वतः बऱ्याच दिवसांनी जाणार आहे त्यांच्या इथे, कारण बरेच दिवस सासूबाईंची तब्येत बरी नव्हती, तुम्हाला माहितीच आहे, तर मी गेली नाही। तर आज आमच्या काकीचं वर्षश्राद्ध सुद्धा होतं, म्हणजे आम्ही तिथे सुद्धा गेलो नाही, फक्त माझे सासरे गेले होते तिकडे, कारण माझी थोडीशी तब्येतच बरी नाही, माझं पोट खूप दुखते अधूनमधून, आणि सडनली सर्वायकलमुळे कधी कधी मला वर्टिगोचा इश्यू पण होतो। पण त्या सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात धरून। तर कोण इथे बोईसर साईडला असेल, म्हणजे या साईडला ढाणू वगैरे नाही, बोईसर साईडला जर राहायला असेल, त्याला टिफिन किंवा कोणाला राईस प्लेट असं काही हवं असेल, तर तुम्ही अर्धा-1 तास आधी जर मला ऑर्डर दिली तर मी तुमची ऑर्डर कंप्लीट करू शकते। म्हणजे 1-2 राईस प्लेट असेल किंवा चपात्या, असं काय ऑर्डर असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता, की रिजनेबल रेटमध्ये देऊ। आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की माझ्या नवऱ्याचा फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे। तर फॅब्रिकेशनचा बिझनेस इन सेन्स आता कसं बोल, तुम्हाला माहितीच आहे, फॅब्रिकेशन म्हणजे ग्रिल बनवणं किंवा शेड बनवणं, कोणालाही बनवायचं असेल तर रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बनवून दिलं जाईल, किंवा तुम्ही स्वतः
जर तुम्ही स्वतः प्रोडक्ट आणून दिले जे बनवायचे असतील तर ते लेबर चार्जेस फक्त घेतले जातील आणि तुम्हाला सर्व्हिस चांगली प्रोव्हाइड होऊ शकते. साईराम इंडस्ट्रीज म्हणून आमच्या इंडस्ट्री म्हणजे आमची जी फॅक्टरी आहे त्याचं नाव आहे. सो तुम्हाला कोणालाही बोईसरमध्ये शेड किंवा दरवाजा, डोर किंवा ग्रिल असं काही काम असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करा किंवा कमेंट करा. आणि म्हणजे तुमची काही म्हणजे कोणाला वेल्डिंगचं काम असेल, अनेक अशा गोष्टी असतात ते मला एवढी आयडिया नाही आहे, तेवढी मिस्टरांना आयडिया आहे माझ्या. तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काय बोलू तुमच्याशी. तर आता मी आले, त्याच्यानंतर आता मी चहा बनवला तुमच्या समोरच, तर आता मी चहा पिते. थोडंसं माझं एडिटिंगचं काम आहे, व्हिडिओ अपलोड करायचं तो मी करून घेते. तर का ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे, तर थंबनेलवरनं तुम्हाला कळणारच आहे जे काय आहे ते. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. की मला एकाच व्हिडिओला नाही तर मला जसं 1,00,000 सबस्क्रायबर करायचे आहेत. आत्तापर्यंत फक्त 1000 सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे. अजून 4000 वॉच टाईम पेंडिंग आहे. सो मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी पटकन होत नाही, वेळ लागतो. 1000 सबस्क्रायबरसाठी पण खूप मेहनत करावी लागते. जो करतो त्याला माहिती. लोकांना वाटतं अरे मोबाईल उचलला, बोललं, झालं नाही. अनेक अशा गोष्टी असतात ते आपल्याला एक्सेप्ट करून करावं लागतं. कोण टोमणे मारते, कोण अनेक गोष्टीवरनं बडबड करते, काय सारखे व्हिडिओज बनवतात, हे ते त्यांचं काही लक्ष नाही द्यायचं. ज्याला करायचं आहे, यूट्यूबर बनायचं आहे, ब्लॉगर बनायचं आहे, तो बनवू शकतो. इथे काही पैसे भरावे लागत नाही. यूट्यूब ही अशी साईट आहे जिथे तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. मेनली जी हाऊसवाईफ असतील ते, की तुमचा जो काही बिझनेस असेल ना, तर तुम्ही म्हणजे घर बसल्या बसल्या तुम्ही ते ॲड करू शकता. तुमचं जे काही सेलिंग वगैरे करू शकता तुम्ही. तर हा माणूस आहे ना कायम आयुष्य आहे जे लाजण्यातच गेलेलं आहे. त्यामुळे ना राहू दे, आता काय बोलत नाही. तर चला आपण भेटूया काहीच वेळानंतर. कालचा व्हिडिओ होता तो मी एंड नव्हता केला. तर आता फायनली सगळी कामं वगैरे झालेली आहेत, कारण उशीर झालेला त्यामुळे जास्त शूट मी केला नाही. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.